नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे चण्याची डाळ आणि कैरी यापासून रेसिपी. तोंडाला चव आणणारा आहे पदार्थ हा आणि संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणात नक्कीच बनवून पहा. तुमच्याजवळ कैरी आणि चण्याची डाळ असली तर हा पदार्थ नक्कीच बनवा. ह्या गरमीमध्ये हा पदार्थ बनलाच पाहिजे. खूप साधा सोपा पदार्थ आहे, पण फार चविष्ट आहे. आणि संध्याकाळी तुम्ही हलकं फुलकं जेवण असतं आपल्याला, त्यावेळेला हा पदार्थ बनवा. पोटभर जेवणार मस्त एकदम आणि चवीने खाणार म्हणतात ना तसं. तर आता मी ती घेतलेला आहे कांदा मी कापून घेते. असा बघा, मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे कांद्याचे. जास्त बारीक करत बसायचं नाही का, की आपल्याला चॉपरमध्ये कापायचे. तर इथे चॉपर लावलेला आहे. आणि हे सगळं चॉपरमध्ये टाकून लगेच कापून दाखवते तुम्हाला, बारीक करून दाखवते किती बारीक लागणार आहे आपल्याला ते. तर हे लावते आता झाकण. आणि चॉपर पण याच्यात लसूण टाकायचं मैत्रिणी, म्हणजे पटकनी ते दोन्ही होऊन जाणार. त्याच्यात लसणाच्या 4-5 पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि कांदा घेतलेला आहे. 2 कांदे छोटे होते ते टाकलेले आहेत. आता मी चॉपर चालू करते आणि हे पहा लगेच होते. हे चॉपरमध्ये पटकनी होतं, त्याच्यामुळं आपल्याला एकसारखा कांदा लागतो आहे ना, तर त्यावेळेस अशा पद्धतीने वापर करा. हाताने पण फिरवले भेटतं आपल्याकडं. हाता आहे, माझ्याकडे मशीन आहे. हाताने पण 1-2 वेळा मारला तो चॉपर ना का लगेच होतं. तर हे पहा, आता मी हे काढून ठेवते आधी प्लेटमध्ये. नंतर मग दुसरं काय करायचं आणखीन मला करायचे बारीक दुसऱ्या जिन्नस त्या पण बघते. आणि झटपट होणारी हा मैत्रिणींनो, जास्त वेळ खात नाही ही रेसिपी. खूप वेळ बी खात नाही आणि कमी सामग्रीमध्ये उत्तम तऱ्हेची बनते मस्त एकदम. पहा तुम्ही, ना वाटण वाटायचं झंझट ना काहीच कसलंच झंझट नाही आपल्याला. पण संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणाला हा पदार्थ नक्कीच केला पाहिजे तुम्ही. आणि करून पहा. तुमच्याकडे घरात असले तर नक्कीच करून पहा. एक कैरी असली आणि चण्याची डाळ असली तर हा पदार्थ तुम्ही अवश्य करून पहा. तर कैरी घेतलेली आहे. कैरी आता कापून घेते मी, असे तुकडे करते. बाहेरची साल पण काढलेली आहे. आणि आता ही आपल्याला एवढीच पाहिजे, पुरेशी आहे. म्हणजे अर्धा कैरी मी कापलेली आहे, अर्धी कैरी टाकलेली आहे त्याच्यामध्ये. जास्त नाही केली, अर्धीच टाकलेली आहे. आपण कैरी कापतो ना, त्याचा एक भाग कापला का नंतर मग दुसरा कापतो ना, त्यावेळेचा एक भाग कापून मी साल काढून ठेवली होती. तर पहा आता हे पण झालेलं आहे. लगेच हे पण होतं, वेळ लागत नाही. बघा छान झालेली आहे ही कैरी. वाजायला आता दुसऱ्या भांड्यात ठेवते मी. आता कैरीचा सीझन चाललेला आहे. पोटाला थंडावा देण्यासाठी असे काहीतरी वेगवेगळे प्रकार कैरीचे बनवत जा आणि खात जा. घरात बी फॅमिलीला खायला घालत जा. आणि खूप चविष्ट लागतो मैत्रिणींनो, खूप छान. तर 2 घेते टमाटर मी, ते पण जरासे कापते. त्याला नाही चॉपरमध्ये घालणार, त्याला असंच ठेवणार आहे. तर तुमच्याजवळ असलं तर घाला टमाटर, नसलं तर नाही घातलं तरी चालेल. तुमच्याजवळ आता आणखीन एखादी 2 जिन्नस असल्या ना कुठले तुमच्याजवळ, जर फरसबी असली ती ठेवा. तुमच्याजवळ 1-2 वांगं असलं ना ते ठेवलं तरी चालेल हां. किंवा आणखीन भेंडी असली ना तुमच्याकडे ती पण चालेल. आता माझ्याकडे शिमला मिरची आहे, तर मी ती शिमला मिरची घेणार आहे. पहा आता, म्हणजे अशा तुमच्याजवळ भाज्या असल्या कुठल्याही प्रकारच्या ना तरी चालू शकतात. बघा आता शिमला मिरची होती, मी शिमला मिरची घेतलेली आहे. तर 2 शिमला मिरची घेते मी ह्याच्यासाठी. तर प्रत्येक मी 2 कांदे घेतले, 2 टमाटर घेतले आणि शिमला मिरची पण 2 घेतली. पहा आता असे मोठे मोठे तुकडे केले आपण. टमाटाचे केले ना त्याच पद्धतीने तुकडे करायचे याला. फक्त कांदा बारीक चिरलेला आहे आपण. टमाटरचे मोठे मोठे तुकडे आहेत आपले. लसूण पण बारीक त्या कांद्याप्रमाणेच केलेला आहे. त्याच्यामुळं आता हे 2 जिन्नस आहे ना, टमाटर आणि शिमला मिरची, त्याला मोठेच ठेवायचे. छान दिसतात आणि ते शिजतात पण पटकनी. तर ह्याला पण बाजूला करून ठेवते. आता कोथिंबीर घेणार आहे मी. कोथिंबीर मी मस्त चिरून घ्यायची आणि भरपूर घालायची कोथिंबीर. आता बघा मस्त अशी आबडधबड चिरायची, जास्त पण बारीक चिरत बसायचं नाही. आता हे पण प्लेटमध्ये भरून ठेवते. प्रत्येक जिन्नस मी चिरून घेतलेली आहे. पहा जरा. आता मी डायरेक्ट कढई ठेवणार आहे, तयार करणार आहे त्या रेसिपीला.
एक पळीभर तेल ओतलेलं आहे बघा. छोटीशी पळी आहे, 2 चमचे असेल जास्तीत जास्त. कमी तेलात उत्तम डिश बनते हे मात्र खात्रीने तुम्हाला सांगते. काही बायका खूप तेल वापरतात आणि नुसतं तेलकट दिसतं. तसं नको दिसायला. कमी तेलात उत्तम डिश बनवून दाखवते तुम्हाला आणि खूप छान लागते. हे बघा, 1 चमचा मोहरी घातली, 1 चमचा जिरं घातलं. दोन्हींना बी छान फुलून द्यायचं, नंतर पुढचं करायचं. तर हे आता फुललेले आहेत. आता आपण टाकायचा कांदा. तो कांदा चॉपरने बारीक केला तर तो संपूर्ण कांदा टाकून द्यायचा आपल्याला बघा. आणि हा कांदा मात्र छान भाजायचा मैत्रिणींनो. खूप मस्त भाजून घ्यायचा कांदा की कच्चा राहायला नाही पाहिजे. कांदा उग्र लागतो, कांदा कडू लागतो, कांद्याचा वास येतो. म्हणून कांद्याला व्यवस्थितशीर भाजून घ्यायचं. त्याचं सगळं ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे, त्याच्यातला कच्चापणा गायब झाला पाहिजे. अशा पद्धतीने कांदा भाजायचा आपल्याला. हलवत राहायचं चांगलं. 2 मिनिट केलं तरी होऊन द्यायचं. गेले 2 मिनिटे आपले तरी पण मस्त कांदा भाजून घ्यायचा आपल्याला. करपून द्यायचं नाही खाली. हलवत राहायचं. ते पाणी सुटलेलं आहे, तेल पण सुटत चाललेलं आहे. आता लाल होत चाललेला आहे कांदा आपला. थोडासा असा ट्रान्सपोर्ट होऊन लाल होत चाललेला आहे. मी थांबत नाही पहा, जरा बी थांबत नाही हलवायचं का की गॅस असा मोकळा सोडत नाही का की त्याला करपटपणा जरासुद्धा आला नाही पाहिजे कांद्याला. हे पहा, आता ओतायचे टमाटर. आपली मोठी मोठी कापली होती ती टाकलेली आहे. आता पुरेसं झाले आपल्याला कांदा भाजून. आता ह्याच्याबरोबर थोडंसं भाजत. आता ही कैरी, अर्धी कैरी घेतली होती मी, अर्धी कैरी टाकली. मैत्रिणींना ह्या कैरीमुळं पोट साफ होतं, पोटाला थंडावा भेटतो, तोंडाला चव येते. आणखीन बरेच उपाय आहेत कैरीपासून. हे बघा, हे शिमला मिरची बी दिली सोडून. आता ह्याला मस्त मिक्स करायचे आणि मध्ये जागा करून ठेवायची आपल्याला. मिक्स करत राहते थोडा वेळ, एक अर्धा मिनटं तरी हलवून घेते त्याला व्यवस्थितशीर. हे बघा, आता मी मध्ये जागा करणार आहे. हे पहा, तर आपल्याला घालायचे मसाले. तर मसाले तेलावर सोडायला लागतात म्हणून ते तेल आणि पाणी दोन्ही पण मध्ये आलेलं आहे. तर मी हे 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तर मालवणी मसाला घालते. 2 चमचे घातलेले आहेत. तसे छोटे चमचे आहेत माझे, म्हणून तुमच्या अंदाजावर तुम्ही तिखट वापरू शकता मैत्रिणींनो. माझ्या ह्याच्यावर जाऊ नका मला एवढं तिखट लागतं तेवढं लका की मला किती करायचं त्याचा अंदाज पण आहे आणि तुम्ही किती तिखट खाऊ शकता त्या पद्धतीने करा. तर हे मस्त मिक्स केले. हे वा, तर हलवून घ्यायचं छान आणि रंगही फार सुंदर येणार आहे बघा. आपण जास्त तिखट वापरलं नाही, कमी तिखट वापरलेलं आहे म्हणून तरी पण रंग येईन पहा छान. आता काय केलेलं आहे मैत्रिणींनो, मी कोथिंबीर तर टाकते आणि दुसरी गोष्ट मी चण्याची डाळ 1 वाटी घेतलेली आणि तिला मी 1 शिट्टी करून घेतली कुकरची. हे बघा, 1 वाटी चण्याची डाळ घेतली, 1 शिट्टी करून. जवळजवळ ही 70% शिजलेली आहे डाळ. फक्त 30% शिजायची राहिलेली आहे. तर तुम्हाला दाखवला नाही तो व्हिडिओ. फक्त 1 वाटी घेऊन 1च शिट्टी करून घ्यायची म्हणून मी दाखवलं नाही. म्हटलं चला असं सांगितलं तरी तुम्हाला कळेल. आता ही राहिली फक्त 30% डाळ शिजायची. आता ह्याच्यात आपल्याला 30% डाळ शिजणार आहे. आता पाणी कोरडं कोरडं वाटते आपल्याला. तर आपल्याला ह्याच्यात पाणी पण घालायचं थोडंसं. तर मी पाणी घालते पहा जरा. हे बघा, पाणी एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. आता हे शिजून द्यायचे आहे त्याला. पर वर असं येणार ते वरती. आता आपाप पाणी वरती येणार. अर्धा ग्लास घातले ना, तुम्हाला वाटलं थोडंसं अजून ग्रेव्ही पातळ पाहिजे असली तर अजून थोडंसं टाकू शकता. तुम्हाला म्हणजे वाटलं टाकावं तर. नाही टाकलं तरी चालेल. मीठ घालायचे
संपूर्ण आता सगळं काही झालं होतं, आपलं मीठ राहिलं होतं घालायचं. ही भाजी किंवा ही काही बोला तुम्ही, एवढी टेस्टी लागते ना, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, तोंडी लावण्यासाठी किंवा असं चमच्याने सुद्धा मुलं खाऊ शकतात. एवढी टेस्टी लागते. त्याची चव वेगळीच आहे कैरी घातल्यामुळं. टमाटर तर आपण घालतोच आंब्याच्या, पण मी टमाटर घालून कैरी पण घातलेली आहे बघा. वरती आले आता, मस्त झालेली आहे. संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणात नक्कीच बनवा मैत्रिणींनो, खूप टेस्टी आहे आणि पचनासाठी बी सोपी आहे. आपला गरमागरम भात असला किंवा चपाती केली तर चपाती घ्या तुम्ही, किंवा भाकरी केली तर भाकरी घ्या. भातावर बाजूला तोंडी लावण्यासाठी बी छान, भाकरीबरोबर बी छान आणि चपातीबरोबर बी छान. दोन्ही तिन्ही गोष्टीला आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेस केल्याने फारच छान. आणखी तर हा पदार्थ तुम्ही बनवून पहा एकदा. हे तुम्ही करत असणार आहे, पण या पद्धतीने केल्या नसेल कधी, नक्कीच बनवून पहा. खूप चविष्ट आणि देखणा दिसतो. हे पहा किती रंग सुंदर दिसतोय. आपण तेल तरी वापरलं का जास्त, 2 चमचे तेल असेल जास्तीत जास्त, पण मसाला घातलेला आहे, छान मसाला आहे आमचा, म्हणून रंगही छान आलेला आहे त्याला आणि खूप मस्त दिसतो. तर मैत्रिणींनो, नक्कीच आवडलं माझ्या ही कैरी डाळीची रेसिपी, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटते तो. तर आता आपण मसाल्याविषयी बोलूया. हे मी अशा प्रकारे मसाले बनवते, चुलीवर भाजून. आणि ह्या सर्व मसाले माझे बिना केमिकलचे आहेत. मी हाय क्वालिटीचे गरम मसाले वापरलेले, 18 ते 19 गरम मसाले हाय क्वालिटीचे आहेत. मिरच्या देठं काढून उन्हात वाळवून तेलावर भाजून व्यवस्थितशीर कुटून आणि चुलीवर भाजलेले आहेत. पहा तुम्ही, दिसती चूल पण. आणि कुटून म्हणजे डंकावर कुटून केलेले आहेत. मी चक्कीत दळत नाही कधी मसाले, डंकावर कुटूनच करते. तर ह्या पद्धतीने मसाले आहे, भरपूर सारे मसाले आहेत. मसाले कुठेही भेटतात, महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, मुंबईमध्ये, पुण्यात, म्हणजे कुठेही भेटणार तुम्हाला मसाले. बाहेरगावीसुद्धा भेटतात मसाले. तर नक्कीच तुम्हाला घ्यायचे असले तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता. मसाल्याचा रंग ढळत नाही, तर्रीवाले मसाले आहेत, भरपूर छान लागतात, टेस्ट भरपूर आहे. तुम्हाला मसाले घ्यायचे तर घ्या. पण माझी ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कळवा तुम्हाला. चला परत भेटूया.